घाटकोपर येथे झालेल्या अनधिकृत होल्डिंगमुळे 14 जण आतापर्यंत मृत्युमुखी पडले असले तरी पुढील 2 दिवसात त्याचा आकडा वाढणार आहे आणि याची चर्चा सुद्धा फक्त 2च दिवस होणार आहेत. त्यानंतर हे प्रकरण सावरासावरी केलं जाईल आणि पुन्हा त्याच प्रकारचे अनधिकृत होल्डिंग मुंबईमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला उभे दिसतील. याचं नेमकं गांभीर्य कोणी घेणार का, या विषयावर आपण आज बोलणार आहोत. नमस्कार, मी विनायक कांगणे. आपण पाहत आहात आधार विश्लेषण. राज्यामध्ये राजकारणाची धूमधाम चालू आहे आणि अशाच वेळेला निष्पाप नागरिक अनधिकृतपणे लावलेल्या होल्डिंग पडल्यामुळे त्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. 14 जण जरी आता मृत्युमुखी पडले असली तरी त्याचा संख्या दुप्पट होण्याची शक्यता आहे, कारण अनेक जण अत्यंत गंभीर परिस्थितीमध्ये, चिंताजनक परिस्थितीमध्ये आहेत. सरकारकडून त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली जात आहेत. मात्र आपण बघितलं असेल की रेल्वे प्रशासनाच्या जागेमध्ये हा खरं तर बोर्ड लावला होता. रेल्वे प्रशासनाचं 10 रुपयाचं तिकीट जरी कोणी काढून रेल्वे लोकलमधून प्रवास केला तरी त्याला प्रचंड फाईन दिलं जातं. त्यासाठी अनेक TC प्लॅटफॉर्मवर उभे असतात. मात्र आपल्या इथे कोट्यावधी रुपयांच्या जागेत कोट्यावधी रुपयांचा अनधिकृत फ्लेक्स तिथे लावला गेला आहे. त्याकडे रेल्वे प्रशासनाचं लक्ष कसं नाही. खरं तर हा गमतीचाच विषय आहे की याकडे रेल्वे प्रशासनाचं लक्ष नसेल आणि BMCचे अधिकारी सुद्धा तशाच प्रकारची बघ्याची भूमिका घेतात की प्रत्येक महिन्याला पाकिटं मोजली जातात, म्हणून या अनधिकृत होल्डिंगकडे दुर्लक्ष केलं जातं. संपूर्ण मुंबई शहरात, ठाणे शहरात आणि कल्याण डोंबिवली तसंच इथे पुणे असेल इतक्या महत्त्वाच्या सर्व ठिकाणी अनधिकृत होल्डिंगचं राज्य आहे. सगळीकडे कब्जा केला आहे. हे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती सुद्धा आहे, कारण नुकताच बोर्ड कोसळला, काही तास सुद्धा होत नाही तर त्यांनी अनधिकृत होल्डिंगची किती संख्या शहरामध्ये आहे ही जाहीर केली. याचा आता स्पष्ट त्यांना माहीत आहे की कोणत्या ठिकाणी किती होल्डिंग लावलेत आणि कोणत्या कंपन्यांचे ते होल्डिंग आहेत. अनेकदा या कंपन्यांना, जाहिरात कंपन्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात येतं, मात्र पुन्हा ते संगनमताने नवीन नावाची नोंदणी करतात आणि पुन्हा आपला हा धंदा सर्रास चालू राहतो. मात्र हा इतका गंभीर आणि निष्पाप लोकांचा प्राण गेलेला असला तरी सुद्धा यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. मात्र कारवाईची आश्वासनं दिली जाणार हे मात्र नक्की. या अपघाताची सर्व वृत्तपत्रांमध्ये व मीडियामध्ये आज जरी मोठी बातमी आली असली मात्र ते काही तासांनंतर उद्या ह्या बातम्या छापल्या जाणार नाहीत किंवा प्रसार माध्यमांमध्ये यानंतर ही बातमी सुद्धा आपल्याला दिसणार नाहीत, कारण मोदी साहेबांचा महाराष्ट्रात दौरा आहे. सगळीकडे सभा आयोजित करण्यात आलेत, राजकारणांची भाषण आणि त्यावर उधाण येईल. त्यामुळे ही बातमी काही तासांनंतरच, काही दिवस तर लांब, काही तासांनंतर ही बातमी दडपली जाईल. जे मृत्युमुखी पडली त्यांना मुख्यमंत्री साहेबांकडून 4-5 लाख रुपयांची भीक दिली जाईल आणि त्यानंतर हे कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त होतील. त्याकडे कुणीही बघितलं जाणार नाही आणि ज्या होल्डिंग आहेत त्याची चर्चा सुद्धा फक्त आणि फक्त मोजून 2 दिवस होणार. 2 ते 4 होल्डिंग पाडण्यात येतील. त्यानंतर सर्व होल्डिंग ह्या तशाच राहतील, कारण त्यातून तर खरा महानगरपालिकेचे अधिकारी असतील, रेल्वेचे अधिकारी असेल, त्यांना मोठा महसूल जमा होतो. त्यामुळे असे नागरिक कितीही मेले तरी फरक पडणार नाही. चर्चा 2 दिवस होईल, कारवाईची आश्वासनं केली जातील, मात्र पाडणार नाही याची गॅरंटी नक्कीच आपल्याला दिली जाईल. ज्या पद्धतीने राजकारणात आम्ही हे करणार त्याची गॅरंटी दिली जाते, त्याच पद्धतीने अनधिकृत अवैध धंदा हा चालणारच याची सुद्धा गॅरंटी दिली तरी हरकत नाही. नागरिकांच्या भावनिकतेशी 2 दिवस खेळले जाणार, त्यांना मदत केली जाणार, अनेक नोटिसा निघणार ही होल्डिंग पाडण्याच्या. मात्र त्या दिवसानंतर ह्या बातम्याही गायब होतील. इतकंच काय तर याचा पाठपुरावा सुद्धा कोणताही प्रसार माध्यम सुद्धा करणार नाही. अशा प्रकारची जबरदस्त सेटिंग इथे असते, कारण कोट्यावधी रुपयांचा महसूल महिन्याकाठी या सर्वांना मिळत असतो. त्यामुळे यामध्ये कोणीही आवाज उठवणार नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांनो, सरकारकडून यावर ठोस कारवाई होईल व जे मृत्युमुखी पडले त्यांचाही संसार पुन्हा सरकार उभा करेल. या बावड्या आशेत आपण राहू नका, कारण असा कोणताही प्रकार होणार नाही. त्यांना फक्त निवडून यायचं आहे आणि त्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जातील आणि ते कोट्यावधी रुपये अशा अनधिकृत व्यवसायांकडूनच जमा केले जातात. त्यामुळे त्यांना बंद करून त्यांची दुकानं चालणार कशी.
सरकारला खरोखर कारवाई करायची असेल तर फक्त अनधिकृत होल्डिंग लावणाऱ्या कंपनी मालकावर नाही तर त्या विभागात असणाऱ्या महानगरपालिका अधिकारी व रेल्वे अधिकाऱ्यांवर सुद्धा कठोर कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या पद्धतीने 14 आणि अनेक कुटुंब उद्ध्वस्त होणार आहेत तशा पद्धतीने अशी मुजोर अधिकारी जरी उद्ध्वस्त झाले तरी समाजाला फरक पडणार नाहीत. मात्र सरकार खरोखर गांभीर्याने घेऊन त्यांच्यावर कारवाई करणार का? आपण फक्त त्या मृतांना श्रद्धांजली वाहण्यापलीकडे आपण काही करू शकत नाहीत. अशी परिस्थिती सरकारची आणि सर्वसामान्य नागरिकांची झाली आहे. याबद्दल आपल्याला काय वाटतं? ज्या अनधिकृत 180 होल्डिंग महानगरपालिकेने जाहीर केल्या आहेत त्या जमीनदोस्त केल्या जातील का? व ज्या विभागात त्या होल्डिंग लावल्या आहेत त्या अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई केली जाईल का? याबद्दल आपल्याला काय वाटतं? आपल्याला ही व्हिडिओ आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचून या विषयाला ज्वलंत ठेवण्याचा प्रयत्न करा. भेटूया अशाच पुढील भागात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.